उपदेश
नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो Oh
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुबल बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आइए हनुमान मेरा आइए हनुमान मेरा आइए रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्म एकाया जगदीश्वराशी जोडली जाने ख्याती तुम्हा वंदिते शिवछत्रपती ऐसे नमन करून या सकळा अज्ञानी म्हणून या पुढ्या बाळा चालवी सकळा नाम मने विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु वैराग्याची महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या प्रसंगी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल
काय उपदेश करतात? आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपल्याला हे जे काही 100 वर्षाचे आयुष्य मिळाले आहे त्याचा नाश करू नका. एवढं सांगण्यासाठी महाराज म्हणतात मी तुमच्या पायावर दंडवत घालतो. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपला चित्त शुद्ध करा आणि आपणच आपले चित्त शुद्ध करा. कारण या जगामध्ये देवाच्या चिंतनाशिवाय दुसरं कुठलं हितच नाही. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. पण कसं करा? करून या मन एकविध किंवा शुद्ध व्हावे मन एकाग्र करून करा. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात ज्या व्यापारामध्ये लाभ आहे, ज्या व्यापारामध्ये हित आहे तोच व्यापार करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या सरळ हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ म्हणजे शॉर्टकट कीर्तनच. पण आपल्याला हे कीर्तन 2 तास चालवायचं आहे. आता महाराज हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. पण अभंगाच्या प्रास्ताविक चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय द्यायचा हे कीर्तनकाराचे कर्तव्यच असते. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेनं याखेरीज विश्व चालतं असा स्वतः सत्ताधीश भगवान परमात्मा भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 18व्या श्लोकात आपल्या सत्तेचे वर्णन करतात. गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमौवयम. आणि याच श्लोकाचे ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर माझ्या ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरीमध्ये करतात. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जो जगाते चालिता. असा असणार सत्ताधीश भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, जगदंबा मातेच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं आज मला एक कीर्तनरूपी सेवा मिळाली हे माझे भाग्यच आहे. आज आपल्या गावातील 45वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्यामधील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली हे माझे मी परमभाग्य समजते. आणि माझी पहिलीच कीर्तनरूपी सेवा आहे. काही चुकल्यास माफ करा. माझी ही पहिलीच कीर्तनरूपी सेवा आहे. आता माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते मंडळी, टारकळी मंडळी, पाहुणे मंडळी यांचेही खूप आभार मानते. तसंच मृदुंगाचार्य, गायनाचार्य यांचेही खूप आभार मानते. आणि माझे आई वडील ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये पाठवलं, ज्यांनी मला राजमाता जिजाऊ मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये पाठवलं त्यांचेही खूप आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण अंजनाताई महाराज जगताप ज्यांनी मला शून्यातून मोठे केले, ज्यांनी एका चिखलाच्या गोळ्याला भांड्याचा आकार दिला त्यांचेही खूप आभार मानते. तसेच माईक सिस्टीमवाले दादा असतील त्यांचेही खूप आभार मानते. कारण माझा आवाज काही एवढा मोठा नाही का तो तुमच्यापर्यंत पोहोचावा, पण त्यांच्या माईकमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्यांचेही खूप आभार मानते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल नवरात्र उत्सव म्हणजे देवीची उपासना, अनुष्ठान, साधना हीच देवीची उपासना असते. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालणं ही देवीची उपासना नाही, पण बायका घालतात का तर ती त्यांची हौस आहे आणि हौसेला मोल नसते. आदिमाया शक्ती ही 3 देवांच्या शक्तीमधून प्रकट झाली आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाचे तेज कसे आहे? राजस. विष्णुदेवाचे सात्विक आणि महेशाचे तामस. रज, तम, स्तन या 3 गुणांतून आदिमाया शक्ती ही प्रकट झाली. ब्रह्मदेवाने राक्षसांना वरदान दिल्यामुळे राक्षसांची तपश्चर्या पूर्ण झाली व महिषासुराने राक्षसाला ब्रह्मदेवाला वरदान मागितले. त्याचा जन्म म्हशीपासून झाल्यामुळे त्याचे नाव काय पडले? महिषासुर. आता तो म्हणाला ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेव मला मरण नको, मला अमर करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की बाबा रे, इथं आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं, असं होऊ शकत नाही. मग महिषासुर म्हणाला मला कुठल्याही देवाच्या हातातून मरण नको, म्हणजे कुठल्याच पुरुषाच्या हातातून मरण नको. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले व अदृश्य झाले. महिषासुराने 3 लोक जिंकल्यामुळे त्याचा प्रभाव वाढू लागला. ऋषीमुनी, देवदेवता त्याच्या भीतीने पलायन करत होते. अशा वेळेस आदिमाया शक्ती ही या 3 देवांच्या श्वासामधून प्रकट झाली व 9 दिवस 9 रात्र महिषासुरासोबत युद्ध केले. शेवटी महिषासुराला तिने ठार मारले. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
आणि शुंभ अशुंभ या राक्षसांचाही तिने नाश केला. रक्तबीज नावाच्या राक्षसाला देवीने आपल्या हातातील शस्त्राने त्याच्या मानेवर वार करे. तो वारा केल्यानंतर ते रक्त खाली सांडत होतं आणि त्या एका रक्ताच्या थेंबापासून हजारो रक्तबीज तयार होत होते. अशा वेळेस देवी युद्ध करून करून थकली. देवीने तामस व तमन वृत्ती धारण केली आणि रक्तबीजाचे सांडलेले रक्त ती आपल्या जिभेने प्राशन करत असे. असे करत करत रक्तबीज राक्षसांचा उध्वंस करत करत देवी शांत झाली. त्या रक्तबीजाचे बीज खाली सांडल्यामुळे त्याचे झाड तयार झाले आणि ते झाड म्हणजे मसूर. त्या मसूरची डाळ वारकऱ्यांनी खायची नाही. मग अशा वेळेस देवी शांत होते. सर्व राक्षसांचा वध झाल्यानंतर देवी निद्रस्त होते. पलंगी पुनव नगराचा पलंग घेऊन तुळजापूरला येतो व आदिमाया शक्ती जागी करतो. रात्री छबी मिरवणूक होते आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता होते. आता छबी मिरवणूक झाली, मग आदिमाया शक्ती छबी मिरवणूक होते आणि कार्यक्रमाची सांगता होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आदिमाया शक्ती ही 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा सीतामातेचा शोध घेत डोंगरातून जात असताना त्याच डोंगरातून पार्वती माताने सीतामाईचे रूप धारण केले व प्रभूच्या मागे पुढे हिंडू लागले. तेव्हा लक्ष्मण म्हणाले दादा वहिनी आली. तेव्हा प्रभू म्हणाले हित का तू म्हणून तुळजा भवानी, दाट शिरेवरून आली म्हणून तुळजा भवानी. 3.5 पीठापैकी पहिले पीठ तुळजा भवानीचे, दुसरे पीठ महालक्ष्मीचे आणि तिसरे पीठ रेणुका मातेचे आणि सप्तशृंगी आदिदेवी आहे. म्हणून असे 3.5 पीठ देवीचे असे रूप आहेत. तसे संतांचेही अनेक रूप आहेत, तसे देवांचेही अनेक रूप आहेत. माऊली महावैष्णव म्हणतात अनंत रूपे अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखिले नाथाचे, देखिले नाथाचे. वाकर कुमारी वरगुणा वादले, वाकर कुमारी वरगुणा वादले करते. अनंत रूपे अनंत वेशे देखिले नाथाचे, देखिले नाथाचे. वाकर कुमारी वरगुणा वादले करते. वाकर कुमारी अनंत रूपे अनंत वेशे देखिले मेद्यासी, बापर उपमा देवी वरू पुनबानली कैसी. असे अनेक रूप आहेत. देव अवतार कशासाठी घेतात तर भक्तांचं रक्षण करण्यासाठी. आदिमाया शक्ती ही भक्तांचं रक्षण करण्यासाठी अवतार घेते. भक्ताला के पायापाशी दुर्जनाची संवादे. पण संत मात्र जगत कल्याणासाठी अवतार घेतात. अवतार धरया कारण उदरया जन जड जीवा. संत जडाचा उद्धार करतात, संत जगाचा उद्धार करतात, संत जीवाचा उद्धार करतात, संत दिशा दाखवतात. दिशा प्राप्त झाली की दशा संपेल. अगदी याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपाठ प्रकरणातील अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. आता मी या अभंगाद्वारे थोडंसं काही चिंतन सांगणार आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ते ऐका. आता विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे बेभान आणि बेभान जीवन जगून आयुष्य फुकट वाया घालवणाऱ्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. सज्जनो, मानवी आयुष्य हे अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यातला क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. कोटी धन किंवा सोन्याचे पर्वत जरी दिले तरी याच्यातला एक क्षण सुद्धा वाढून भेटू शकत नाही. कारण काळाच्या प्रवाहाबरोबर आयुष्य सुद्धा घडत चालले आहे. शास्त्रात 4 युग सांगितले आहे: कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. किती युग सांगितले आहेत? 4. आता कृतयुगामध्ये मनुष्य किती वर्ष जगत होते? 1,00,000 वर्ष. कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं आणि त्रेतायुगामध्ये त्या लाखावरचा एक शून्य कमी झाला आणि मनुष्य 10,000 वर्ष जगू लागले. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग लागलं आणि द्वापारयुगामध्ये त्या 10,000वरचा आणखी एक शून्य कमी झाला आणि मनुष्य 1000 वर्ष जगू लागला. आता द्वापारयुगही संपलं. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. कलियुगामध्ये मनुष्य किती वर्ष जगतात? 100 वर्ष. आता देवाला हात जोडून एकच प्रार्थना करा की बाबा रे, शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 मध्ये कोणाला जेरी पण घालता येणार नाही. विठ्ठल म्हणून संत सांगतात
शोक करत बसण्यापेक्षा घडणाऱ्या गोष्टीचा जो विचार करतो तो शहाणा समजला जातो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मागे झाले पाहू नका, पुढे झाले नाही तुका. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकात सांगतात, अशोचालन वचोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासूनश्च नानुशोचन्ति पंडिता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू विनाकारण शोक करतो आहेस आणि पंडिताच्या गप्पा मारतोस. म्हणून जे आपल्या हातात आहे, ज्याच्यात आपल्याला दुरुस्ती करता येते, माणसाने त्याच्याबद्दल विचार करायला हवा. कारण आपण काळाच्या जवळ आहे. हा काळ आपल्यावरती टकून बसलेला आहे. तो कधी झळकणार सांगता येत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहितांचा गोरवा ज्ञानी रहा श्रीहरींच्या, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्य तवरा हेची करा बापांनो. 84 लक्ष योनीतून जन्म मरणाच्या यातना भोगे प्रवास करावा लागतो. तेव्हा कुठे हा नरदेह प्राप्त होतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवतात उत्कृष्ट असं वर्णन करतात. गदेव भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत, प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमौवयम. आणि याच श्लोकाचे ट्रान्सलेशन भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शोक करू नको. आता या 84 लक्ष योनीतून जन्म मरणाच्या यातना भोगीत प्रवास करावा लागतो. तेव्हा कुठे हा नरदेह प्राप्त होतो. आणि याच नरदेहात आल्यानंतर जन्मरूपी अर्ज संपविता येते. ज्ञानोबराय सांगतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त मानवालाच आहे. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. आता मला सांगा, 4-5 कुत्र्यांनी मीटिंग घेऊन एखाद्या सत्याचे नियोजन केले असं कोणी बघितलं आहे का? नाही. मग कारण पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. गाढवा कीर्तनात येऊन बसले हे कोणी बघितलं आहे का? नाही. मग कीर्तनाला कोण येतं? तर माणसं. आणि जे कीर्तनाला येत नाही ते कोण? ते तुम्हीच ठरवा. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, म्हशींनी, बैलांनी, शेळ्यांनी, कुत्र्यांनी, मेंढ्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं आज सगळ्यांच्या आधी द्यायचं आणि थेट महाराजांच्या समोर जाऊन बसायचं. असं कधी झालं आहे का? नाही. पण जनावरांचे आणि आपले काय व्यवहार सारखेच आहेत. तर ते कोणते? आहार निद्रा मैथुन सर्व योनी समसमान, परिमनुष्य देईचे ज्ञान आणि कहे जाण सर्वांसी. आहार, जनावरांनाही भूक लागते आणि आपल्यालाही भूक लागते. पण जनावरांचा आहार वेगळा आहे आणि आपलाही आहार वेगळा आहे. पण आजकाल लोक जनावरांसारखाच आहार करायला लागले. निद्रा, जनावरांनाही झोप येते आणि आपल्यालाही झोप येते. भय, जनावरांनाही भीती वाटते आणि आपल्यालाही भीती वाटते. मैथुन, त्यांच्याही ठिकाणी मैथुन आहे आणि आपल्याही ठिकाणी मैथुन आहे. पण मानवाला एकच गुण मोठा आहे. तर तो कोणता? नर कुछ करणी करतो नरका नारायण बन जाई. याची देही गाणे देवाचे भजन आणि काय जाण नाही कोठे, किंवा देवे दिला देह भजन गोमाता. तो भजनात न रमता प्रपंचात एवढा रमून जातो की आयुष्य बर्बाद करून घेतो. पण या आयुष्यातला एक क्षण जरी वाया गेला तरी तो पुन्हा भेटू शकत नाही. सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम
पुनर्भार्या पुनर्मही यतः सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. गेलेला धन पुन्हा भेटू शकतं, गेलेला मित्र पुन्हा भेटू शकतो, एक पत्नी गेली तर दुसरी पत्नी भेटू शकते, गेलेली जमीन पुन्हा भेटू शकते, पण एकदा काय आयुष्यातला एक क्षण गेला तर तो पुन्हा भेटू शकत नाही. क्षणभंगुर नाही बरोबर. सुंदर असं दृष्टांत आहे, सांगते लक्षपूर्वक ऐका. एकदा एक श्रीमंत व्यक्ती आजारी पडला. त्याला डॉक्टरांनी सांगितले की बाबा रे, तुझे आयुष्य आता संपले आहे, तू घरी जाऊ शकतो. त्याने विचार केला, आपली एवढी कोट्यावधी संपत्ती आहे, पोटी मुलबाळ नाही, पत्नी तर आपल्या आधीच देवाघरी गेली, मग आपल्याला तरी संपत्ती सरकारच्या नावे होईल, सरकार जप्त करून घेईल. सरकारच्या नावे होण्यापेक्षा आपल्या पुतण्याच्या नावे करायचे त्याने ठरवले आणि ताबडतोब पुतण्याला बोलवून घेतले आणि सांगितले की आताच माझी सर्व इस्टेट तुझ्या नावे कर. आणि पुतण्या ताबडतोब वकिलांकडे जातो, वारसपत्र वगैरे तयार करून दवाखान्यात येतो. कागदपत्रावर फक्त सहीच करण्याचे बाकी होते. पळत जाऊन बघतो तर काय, तो गृहस्थ गतप्राण झालेला. तो पुतण्या डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, एवढी सही करण्यापुरते एखादी इंजेक्शन असेल तर द्या, याच्यातली अर्धी इस्टेट मी तुमच्या नावे करतो. तेव्हा डॉक्टर म्हणाले की बाबा रे, आता तू सर्वच इस्टेट जरी माझ्या नावे केली तरी काहीच उपयोग नाही, आता याला पुन्हा जिवंत करता येणार नाही. म्हणून आपण नेहमी सावध असायला हवे. हा क्षणक्षणाने आपण मृत्यूच्या जवळ जात आहे. घडी घडी काळ वाट्याची पाय, अजूनही किती आहे अवकाश. हे शरीर हे काळाचे खाद्य आहे आणि ते खाण्यासाठी तो सदैव टपून बसलेला आहे. तो कधी झडप मारेल सांगता येत. हे जणे ऐकाल अरे मित्राईला, हे जणे ऐकाल अरे मित्राईला, हे जणे ऐकाल अरे मित्राईला, अरे मित्राईला. एकदा एका राजाला कावळ्याची गरज पडली. कारण राजाला कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीची गरज पडेल सांगता येत नाही. राजाने प्रधानाला बोलवून घेतले आणि अख्ख्या नगरात दवंडी देण्यास सांगितले की आताच अख्ख्या नगरात दवंडी द्या की जो कोणी आम्हाला एक कावळा पकडून आणून देईल त्याला 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. मग अशी दवंडी नोकर नगरात देत असताना तेथूनच एक आंधळा नदीवर स्नानाकरता चालला होता. त्याने हे सर्व शब्द ऐकले पण तो दुर्लक्ष करून नदीवर गेला. नदीवर स्नानाकरता त्याने कपडे वगैरे काढले, नदीत शिरला, बुडी मारून उभा राहिला आणि देवाचं नाव घेऊन टाळी वाजवली. पण तेथूनच एक कावळा अचानक जात होता. तो कावळा सहज त्या आंधळ्याच्या टाळीत सापडला. आता आंधळ्याला खूप आनंद झाला की आता आपल्याला 5 लाख रुपये भेटतील. पण आंधळ्याने विचार
राजाने एका गावाचे 5 लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे. पण आपण जर असे 5-10 कावळा जर पकडून नेले तर आपल्याला भरपूर पैसे भेटतील. कारण कावळा पकडणे काही अवघड नाही. नदीत जायचं, बुडी मारायची आणि देवाचं नाव घेऊन टाळी वाजवायची म्हणजे कावळा सापडतो. आंधळ्याने सापडलेला कावळा आपल्या बगलेत दाबला आणि पुन्हा नदीमध्ये गेला. पुन्हा बुडी मारून पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा देवाचं नाव घेऊन टाळी वाजवली. पण मौज अशी आली की हातात तर कावळा सापडला नाही, पण बगलेत आपण उडून गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, नदीत कितीही टाळ्या वाजवल्या तर कावळा सापडणार आहे का? नाही. तर जसा आंधळ्याला हा कावळा सहज सापडला तसा तुम्हा मला नद्या सहज सापडले. पावला देह कागटाळी नाही. पण काही लोक म्हणतात की परमार्थ हा म्हातारपणी करायचा असतो. पण म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. आता एखाद्याच्या घराला आग लागली, तो म्हणे विहिरीतून पाणी आणा, विहिरीत पाणी नाही, म्हणे मोटर चालू करा, मोटर जळाली, मग म्हणे विहीर खोदा. पण आता विहीर खोदायची म्हणजे तिला पाणी लागणार की नाही? समजा पाणीही लागलं, मग पाईपलाईन करा, मग मोटर जोडा आणि मग ते घर विजवा. तोपर्यंत ते घर राहील का? नाही, ते घर राख होऊन जाईल. असाच म्हातारपणचा परमार्थ आहे. पण घराला आग लागणे म्हणजे काय? तर डोळ्याने न दिसणे, हातपाय काम न करणे, कानाने ऐकून न येणे, याला म्हणतात घराला आग लागणे. आता इथं कोणाकोणाच्या घराला आग लागली? तुम्हीच ठरवा. विठ्ठल विठ्ठल. सुभाषितकार सांगतात, चिंतनीया हि विपदा मादा वेद प्रतिक्रिया नकुपखननम युक्त प्रदित्ते वहिनाग्रहे. म्हणून परमार्थ करण्याची घाई करा. उद्याचा भरोसा नाही, क्षणाचा भरोसा नाही, म्हणून आताच कामाला लागा. कारण जेव्हा काळ घ्यायला येतो तेव्हा हातात जागाच हातात आणि मुखात जागाच मुखात ठेवून गुपचूप त्याच्या बरोबर निघून जावं लागतं. म्हणून हजारो लाखो क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ओ साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, ओ किसका, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। उद्याचा भरोसा नाही, म्हणून आताच कामाला लागा. हजारो लाखो अडचणी बाजूला सारून भजन चिंतन करा. किती करा तर सुभाषितकार सांगतात, शततम व्यय भोक्तन्यम सहस्त्र स्नानम माचीरेता लक्षम व्यय दातन्यम हरिं त्यक्ता कोटिं भजन. 100 कामे सोडून जेवण करा.
तो फिर करेगा कब? मनुष्य शरीर दुर्लभ है, न मिले बारंबार, तरू से फल गिरे तो न लगे फिर डार. मी जर सांगितलं त्या झाडाचं फळ तोडून मला आणून द्या, तर तुम्ही पटकन जाऊन ते फळ तोडताना आणि मला आणून देताल. पण मी जर असं सांगितलं की हे फळ जाऊन त्या झाडाला जोडा, तर ते शक्य आहे का? नाही. तसाच हा नरदेव पुन्हा पुन्हा नाही. पण ही गोष्ट सामान्य जीवनात कळत नाही. तेव्हा महाराज आपल्याला उपदेश करतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात आता तरी पुढे. म्हणजे हा उपदेश यापूर्वी बऱ्याच वेळा केलेला असावा, पण एवढ्या वेळा सांगूनही लोक ऐकत नाही. चांगल्या हिताच्या गोष्टी लोकांना पटत नाही, लोकांच्या डोक्यात लवकर फरक पडत नाही. मग सुंदर असं दृष्टांत आहे. एकदा एका गावच्या पाटलाचा मुलगा शिक्षणाकरता बाहेरगावी गेला. मुलगा लाडात वाढला होता. मुलाला कशाची उणीव भासू नये, त्याने चांगला अभ्यास करावा म्हणून त्याला स्वतंत्र अशी खोली करून दिली. आई वडील भरपूर पैसा पाठवत होते, पण आई वडिलांपासून दूर असलेले सर्वात सुधारतात अशातला भाग नाही. काही बिघडतात पण, आणि तेच झालं. हा घडण्याऐवजी बिघडला. हा आलेल्या पैशात मौजमज्जा करू लागला. वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करू लागला. दारू पिणे असेल, सिगारेट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची त्याला व्यसने लागली होती. तेव्हा एक गावातील व्यापारी व्यापाराकरता त्याच शहरामध्ये आला. योगायोगाने त्या व्यापाऱ्याची आणि त्या मुलाची भेट झाली. तो व्यापारी त्या मुलाच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या मुलाचे सर्व दुर्गुण व्यापाऱ्याला दिसून आले. व्यापाऱ्याला राहवले नाही आणि गावात आल्यानंतर तो पाटलांकडे गेला आणि पाटलांना म्हणाला, पाटील, मुलगा शिकत नाही, मुलाला सावरा. पण पाटलाने ऐकले नाही, कारण आई वडिलांचा आपल्यावर अत्यंत विश्वास असतो. तो विश्वास कधीच घात करू नका. आई वडिलांना कितीही लोकांनी सांगितले तुमचा मुलगा शिकत नाही, तुमचा मुलगा वाईट आहे, आई वडिलांना पटत नाही जोपर्यंत ते त्यांच्या डोळ्याने पाहत नाही. असंच या पाटलाला सुद्धा पटले नाही आणि शाळा संपली, वर्ष संपले. मुलगा आपल्या व्यसनापायी इस्टेटचा एक एक तुकडा विकू लागला. तेव्हा गावकरी म्हणाले, पाटील, एवढं सांगूनही तुम्ही ऐकत नाही, पण आता तरी सावरा, नाहीतर हा एक दिवस तुम्हाला भीक मागायला लागेल. अगदी याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सारखं सांगतात, परमार्थ करा, परमार्थ करा, पण लोक ऐकत नाही. महाराज आम्हाला तळमळीने का सांगतात, तर महाराज हे संत आहेत आणि संतांना हे जग आडमार्गी गेलेलं सहन होत नाही. कारण संत जगच आपले समजत असतात. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संत हे जगच आपले समजत असतात. संत सांगतात परमार्थ करा, पण काही लोक म्हणतात की आम्ही मुळातच पापी आहोत. आजवर आम्ही खूप पापकर्म केले आहेत.
खाल्लो, पेऊ नाही तर पेलो, परमार्थ करण्याची आमची पात्रता नाही. त्यात आता माळ घालायची, देवपूजा करायची असं म्हणतात. करून करून लागल्याने देवपूजाला लागलं. लोक नाव ठेवतात आणि मनाला सुद्धा समाधान वाटत नाही. तेव्हा महाराज म्हणतात, मागे झालेलं सर्व विसरून जा आणि भगवंताला प्रेमाने अनंत भावाने शरण जा. भगवान परमात्मा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी महापापी होते, वाल्याकोळी असेल, गणिका वेशा असेल, कानोपात्र असेल, सज्जन कसाय असेल, इतके महापाप तर तुमच्या हातातून घडले नाहीत आणि घडणारही नाही. म्हणून भगवान परमात्मा तुमचं अविहार कधीच करणार नाही याची मला खात्री आहे. याची मला खात्री आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील शिक्षण मात्रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज एवढ्या तळमळीने समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, पण गेल्याची कातडीत पांघरलेला समाज ऐकत नव्हता. तेव्हा महाराज आपल्याला उपदेश करतात. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. सगळ्यांच्या पायामध्ये दंडवत, सगळ्यांच्या पायामध्ये तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो, लावून या पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोला मुखे नाम. संतांचं मागणं पक्कच आहे. सांगायचं एकच की तुम्हीच तुमचे चित्त शुद्ध करा, कारण या जगामध्ये देवाच्या चिंतनाशिवाय, चित्ताच्या शुद्धाशिवाय परमार्थात उन्नती नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्ताच्या शुद्धाशिवाय परमार्थात उन्नती होऊ शकत नाही आणि मनाच्या शुद्धाशिवाय आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी पण होऊ शकत नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. मनाची निर्मिता, चित्ताची शुद्धता अतिशय महत्वाची आहे. येथे महाराज म्हणतात की तुम्हाला हात जोडतो. आता एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे. महाराज वैकुंठ गगन आहेत, महाराज पंचमवेद निर्माते आहेत, महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, पण वैकुंठ गगन आहेत असे विविध अधिकारी जगद्गुरु तुकोबार आहेत, आपल्याला हात जोडतात. हात जोडून विरवित तुम्हारे, हात जोडून विरवित तुम्हारे, हात जोडून विरवित तुम्हारे. म्हणजे परमार्थ करा, पण लोक ऐकत नव्हते. तेव्हा मग महाराज पण हरींची भूमिका
आणि संतांची भूमिका सारखीच आहे. ते म्हणजे कसं, आई आपल्या बाळाला नेहमी सांगत असते की बाळा खोड्या करू नको, खोड्या करू नको, पण सरळ सांगून लेकरू ऐकत नाही. तेव्हा आई म्हणते खोड्या करू नको, मी तुला छडी मारेल बर का. आई छडी मारते मारते पण लेकरू ऐकत नाही. मग आई म्हणते की बाबा रे खोड्या करायची आता तरी बंद कर, मी तुला हात जोडते, तुझ्या पाया पडते. अगदी याचप्रमाणे महाराज बी म्हणतात, महाराज सरळ सांगतात परमार्थ करा, देवधर्म करा, डोळ्याने चांगले पहा, तोंडाने चांगले बोला, कानाने चांगले ऐका, मुखाने चांगले बोला, हाताने सत्कर्म करा. हात कल्याण करणारे आहेत आणि हातच वतन करणारे आहेत. देवाने आपल्याला प्रत्येक इंद्रिय दिलेलं आहे, पण कोणत्या इंद्रियाचा कसा वापर करावा हे आपण ठरवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कारण संत सरळ सांगतात परमार्थ करा, पण सरळ सांगून सगळ्यांच्याच डोक्यात फरक पडत नाही. कारण सगळे सारखे लेवलचे नसतात. काही तेलाच्या वातीसारखे असतात, काही कापसासारखे असतात, तर काही धुपत धुपत शेणासारखे पण असतात. पण लवकर काही पेट धरत नाही. तेव्हा महाराज म्हणतात की छडी मारून पाहू, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, तरी शिंगळीचे रडतील. किंवा काय माया गेली होती भूतापाशी, अरे नाही मुखासी अरे मुळा. सरळ सांगून लोक ऐकत नव्हते. अरे जगाला शिवी घालून सुद्धा सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. परमार्थ करा तर महाराज म्हणतात की तिसरा प्रयोग करून पाहू, म्हणजे हात जोडून पाहू. संत आपल्याला हात जोडतात म्हणजे कुठंतरी आपल्या वर्माला हात लावतात. आता तुम्ही म्हणाल कसं, तर तुम्ही म्हणाल आता कसं, पण एखादी कठीण गोष्ट असेल आणि कठीण गोष्टीचं जर वर्म आपल्या हाताला लागलं तर ती कठीण गोष्ट कठीण राहत नाही, अगदी सोपं होते. अगदी सोपं असं उदाहरण सांगते आणि सेवेकळेवर ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदाहरण खूप गोड आहे, तुम्हाला पटेल रुचेल असं आहे. परमार्थातल्या खूप खोलगट सांगत बसले तर लोक म्हणतात की बाई कुठून आली. पण जर थोडंसं प्रपंचातलं सांगितलं तर लोक म्हणतात की बाई 110 वर्ष जगू. विठ्ठल विठ्ठल. एकदा एका मुलाचे लग्न झाले होते. सासरवाडीपासून बऱ्याच दिवसाचे निमंत्रण आले होते. मुलगा सासरवाडीला जायला निघाला तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळू तुला लवकर जेवण करण्याची सवय आहे, आता तू सासरवाडीला जाशील, खूप थाट होईल तुझा. बसायला पाठ, ताटाला ताट, पाटीला पाट, तोंडावर पाठ बसल 2 तास. मग तू एक काम कर, एका खिशात काहीतरी घेऊन जा, म्हणजे भूक लागली का ती वस्तू तोंडामध्ये सोड आणि चगळत बस, म्हणजे भुकेला थोडासा कंट्रोल राहील. तेव्हा तो मुलगा म्हणाला, आई काय घेऊन जाऊ ग. त्याची आई म्हणाली, दोन्ही एका खिशामध्ये मुरमुरे घेऊन जा. त्याने दोन्ही खिशे भरून मुरमुरे घेतले. आता पूर्वी पायी प्रवास असायचा, तो चालत 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 सासरवाडीला पोहोचला. खूप थाट झाला जावयाचा. सासूचा तर घरालाच पाय थांबेना, जणू काही स्वर्गाचा इंद्र चाला की काय. आता हिचा जावई इंद्र इतका सुंदर नव्हता. तो म्हणजे बघायचा मुंबईकडे चालायचा लंडनकडे. तो म्हणजे ढेकळात टाकला तरी दिसणार नाही. दातावर 32 इंचाचा थर चढलेला, दाढी मिशा तर एवढ्या वाढल्या होत्या की जणू काही श्रावण महिनाच पाडला की काय असा होता. तरी सुद्धा सासूबाईला चैन पडेना. काय करू, कुठे ठेवू असं झालं होतं सासूबाईला. जवायला हातपाय तोंड धुवायला गरम पाणी दिले, नवीन टॉवेल वगैरे दिला आणि जवाई सोफा सेटवर बसला. आता त्या काळात सोफा सेट नव्हता पण कीर्तनात गृहीत धरायचा. आता जवाई सोफा सेटवर बसला आणि सासरे बुवा गप्पा मारत होते. जवाईच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली. आता जवाईच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली तेवढ्यात सासरे बुवा म्हणतात की जवाई बापू स्वयंपाकाला अजून 3-4 तासाचा टाइम आहे, तोपर्यंत आपण गप्पा मारू. मग जवाई म्हणतो की मामाजी प्रवास करून थकलोय म्हणतो, थोडासा आराम करतो. मग सासरी बुवा म्हणतात की मग तुम्ही इथेच पडा, तोपर्यंत मी गावात जाऊन येतो. वयस्कर म्हातारा गावात निघाला. जवाईने दरवाजा पुढे ढकलला, एक हात खिशात घातला आणि मुठभर मुरमुरे काढले आणि तोंडात सोडले. हळूहळू चगत आतमध्ये ढकलू लागला. तेवढ्यात त्याचा खोडसर मेहुणा आला आणि खटकन दरवाजा उघडला. बघतो तर काय, दाजीचे गाल फुगलेले. पळतच जाऊन आईला सांगतं, आई दाजीचे गाल फुगले. मग आता आईला तर सांगूच तर सासूबाई पळतच निघाल्या, काय झालं माझ्या जवाईला, काय झालं. जवाईला सांगूच तर सासूबाईने अख्खी
गल्लीच गोळा केली. राध अक्का केसर अक्का सगळ्या गोळा केल्या. आता कारण सवायचं प्रकरण जेव्हा सासूच्या हातात जातं तेव्हा खूप अवघड होतं. सगळ्या सांगायला लागल्या काय झालं बाईच्या जवळला काय झालं. तेवढ्यात त्याची सासूबाई म्हणते की जा कोणीतरी डॉक्टरांना बोलून आणा, नाहीतर माझ्या पप्पीचं अवघड होईल. आता हिलाच्या पप्पीची काळजी. आता सासरी बुवा निघाले डॉक्टरांना बोलवायला, पण सासऱ्याला मिळच लागला नाही. नेमकं डॉक्टर जनावरांचा न्यायचा की माणसाचा, तो जनावरांचाच घेऊन गेला. पण डॉक्टरांनी पण काहीच विचार न करता खसाखस इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. असे इंजेक्शन दिले की उभ्या शरीराची चालनाच केली. तो म्हणजे जवाई तासाभरात फुगला, पण गाल काही कमी झाले नाही. तेवढ्यात तिथे एक वयस्कर म्हातारी आली. म्हातारी म्हणाली, सखू काय झालं ग तुझ्या जवायला? तेव्हा ती म्हणाली, काय सांगू, माझ्या जवायचे गाल फुगले. तेव्हा ती म्हातारी म्हणली, एक काम कर, रडू नको, एक वीट घे आणि चुलीमध्ये चांगली गरम कर आणि जवायच्या गालाला चटके दे, म्हणजे गाल कमी होतील. आता हिच्याकडे तर वीट नव्हती. शेजार पळतच गेली आणि शेजारनीची वीट चोरून आणली आणि चुलीमध्ये एवढी गरम केली का तर जवायचे गाल लवकर कमी झाले पाहिजे. अशी लाल भंगूर वीट घेऊन येताना जवायने सासूला पाहिले आणि आता जवायला वाटली यमच येतो की काय. अशी वीट घेतली आणि सासूबाईने जवायच्या गालाला लावली. चरकन आवाज झाला आणि पण जवायचे गाल काही कमी झाले नाही. गाल आणखी गच्च फुगले. 4 वाजले. घरातील सर्व पाहुणे हैराण झाले. गाल काही कमी होईना. त्या घरातले कार्ट 4थीच्या वर्गात शिकत होतं. त्याला शिकवलं होतं की नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ते घरी आलं. शाळा सुटली ते घरी आलं आणि आईकडे गेलं. आईला म्हणाला, आई काय झालं आपल्या दाजीला? तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे बाळा दाजीचे गाल फुगले आहेत, कमीच होत नाहीयेत. तेव्हा ते म्हणाले, आई मी दाजीचे गाल मोकळे करू का? त्याची आई म्हणाली, अरे मूर्खा, सकाळपासून एवढे मोठे हैराण झाले आणि तू काय करून घेशील? तर तो पळतच किचन मध्ये गेला आणि पक्कड आणली आणि जाऊन जवायच्या शेजारी बसला. आता जवायला वाटले कार्ट अजून काय प्रयोग करते कुणाच ठाऊक, आणि गेला आणि पक्कड मध्ये दवाचं नाक गचकन दाबून धरलं आणि भुरकन मुरमुरे बाहेर आले. सासूच्या नथनीवर आणि सासऱ्याच्या मिशीवर असे पुसायला लागले. मुरमुऱ्यानं घोटाळा केला. जवायचा जीव एकदाचा मोकळा झाला. दृष्टांतातून सांगायचं एकच की नाक दाबलं की तोंड उघडतं. आता इथे महाराज आपलं नाकच दाबत आहेत, म्हणजे आपल्या मुखातून भजन बाहेर पडावं हेच महाराजांची इच्छा आहे. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. इतके करावे देवाचे चिंतन, इतके करावे देवाचे चिंतन, ओ इतके करावे देवाचे चिंतन, इतके करावे देवाचे चिंतन, इतके करावे देवाचे चिंतन, इतके महाराजांचं एवढंच म्हणणं आहे की भजन करा. मग आता समजा महाराज आपलं नाकच दाबत आहे, मग आपल्या मुखातून भजन बाहेर पडावं म्हणून सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या आणि
देवाचे भजन करा. घ्या लवकर हातवरती. विठ्ठल 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 पांडुरंगा आता शेवटचं चरण म्हणजे महाराज काय म्हणतात की ज्या व्यापारामध्ये हित आहे तोच व्यापार करा. आता महाराजांचा व्यापार कोणकोणते तर संतांची सेवा, गोमातेची सेवा, गुरूंची सेवा आणि आई वडिलांची सेवा. आता संतांची सेवा करा का तर संतांची सेवा केल्याने मोक्ष प्राप्ती होऊ शकते. संतांची सेवा केल्याने आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून संतांची सेवा करा. दुसरी म्हणजे गोमातेची सेवा करा. गोमाता ही आपली आई आहे. गोमाता ही आपल्या हिंदुस्थानाची आई जर असेल ना तर या हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आहेत. किती 40,000. आणि त्या प्रत्येक कत्तलखान्यामध्ये दररोजची एक गाय जर कापली जाते असेल तर अशा रोजच्या 40,000 गाया कापल्या जातात. त्या गोमातेला गरम उकळत्या पाण्यात टाकले जाते. 4-4, 5-5 दिवस खायला दिले जात नाही. एक गवताची पिंडी त्या गोमातेच्या तोंडासमोर धरली जाते. जशीच ती गोमाता ती गवताची पिंडी खाणार तेवढ्यात मोठा पारा पडतो आणि त्या गोमातेचे 2 तुकडे होतात. हो दादा, तुमच्या घरी जर गोमाता असेल ना तर तिला खायला चारा नसेल तर नसू द्या, प्यायला पाणी नसेल तर नसू द्या, पण तिला कसायच्या हवाली करू नका. विचारा आपल्या आईला, जर आपल्या आईला जर दूध नसेल ना तर आपल्याला गोमातेचेच दूध दिले जाते. तिसरी म्हणजे गुरूंची सेवा करा. गुरु आपल्याला मोठी करतात, गुरु आपल्याला ज्ञान देतात, अशा गुरूंची सेवा करा. आणि चौथी म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करा. या जगामध्ये सर्व काही पुन्हा भेटू शकतं, पण आई वडील पुन्हा भेटू शकत नाही. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाहीत त्याला विचारा हाताची किंमत, आणि ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला आई वडीलच नाहीत ना त्याला विचारा आई वडिलांची किंमत, त्याला विचारा आई वडिलांची किंमत. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई भाजीतला मीठ, हक्काचं व्यासपीठ असते आई. आई मायेचा उपारा, थंडगार वारा. आई माझी मायेचा सागर,
तिने जीवनाला कार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई ही आईच असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकराणी अहो असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा मला पुन्हा दिसू शकतो पण एकदा मातीत गेलेले आई वडील पुन्हा दिसू शकत नाही म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा जेवढं आईला प्राधान्य आहे ना तेवढं बापाला सुद्धा आहे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो पण घराच्या अस्तित्वालाच आपण ओळखत नाही जन्म देणारी आई तुम्हा मला ज्ञात आहे माहीत आहे पण रात्रभर दवाखान्यामध्ये चक्रा मारणारा तो बापच असतो तो बापच असतो एक मुलगा शाळेमध्ये पहिला आला तर आई म्हणते माझा मुलगा पहिला आला माझा मुलगा पहिला आला पण मागच्या दरवाजातून जाऊन गुपचूप पेड्याचा बॉक्स आणून अख्ख्या गावात पेढे वाटणारा तो बापच असतो अहो एक बाप आपल्या मुलीला पार्लर मध्ये जायला 100-500 रुपये देईल आपल्या मुलाला सॅलॉन मध्ये जायला 500 रुपये देईल पण स्वतःचा दाढी करायचा साबण संपला म्हणून कपडे धुवायच्या साबणाने दाढी करणारा तो बापच असतो तो बापच असतो अहो आई रडून रडून मोकळी होते पण बिचाऱ्या बापाला रडताही येत नाही एक बाप आपल्या मुलीला नवे कपडे आणेल मुलाला नवे कपडे आणेल बायकोला नवी साडी आणेल पण स्वतः फाटके कपडे घालणारा तो बापच असतो तो बापच असतो रस्त्याने चालताना छोटंसं संकट आलं तर आई आठवते पण पुढे गेल्यानंतर मोठं वादळ जर आलं ना तर बापच आठवतो आई समजा रस्त्याने चालताना एखादी ठेच जर लागली तर आई ग असं म्हणतो पण पुढे गेल्यानंतर मोठा साप जर दिसला तर बाप रे हेच वाक्य मुखातून बाहेर पडतं बिचाऱ्या बापाला रडताही येत नाही स्वतःचा बाप जरी मेला ना तरी रडता येत नाही कारण छोट्या भावाला सांभाळण्याची जिम्मेदारी असते छोट्या भावाला सांभाळण्याची मोठी जिम्मेदारी आपल्यावर आलेली असते अहो आई रडून रडून मोकळी होते पण बिचाऱ्या बापाला रडताही येत नाही एखाद्या लग्नाचा प्रसंग डोळ्यासमोर आणा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं लग्न ठरल्यापासून मुलगी आपल्या आईला म्हणते आई कसं होईल का माझं कसं होईल तेव्हा तिची आई म्हणते की पोरी तुझं चांगलं होईल आई मुलीला धीर देते लग्नाचा दिवस उजळतो दारी मंडप टाकलेला मंडपात पाहुणे येतात पाहुण्यांचं नाश्ता पाणी होते पाहुणे पारावर जातात नाचत नाचत मंडपाच्या गेटवर येतात पाहुणे वरवधू एकामेकांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकतात व ब्राह्मण देवता मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करतात मंगलाष्टका संपते सर्वजण वरवधूंच्या अंगावर अक्षता फेकतात सर्व पंक्तीला बसतात एक एक करून पंग तुटायला सुरुवात होते आता सूर्यनारायण डुबण्याची वेळ आणि मुलगी माहेरावरून सासरी जाण्याची वेळ हे दृश्य ती आई बघते आणि आईला राहवतच नाही आणि आई पळतच येऊन मुलीला मिठी मारते आणि म्हणते पोरी कसं होईल का तुझं कसं होईल हे दृश्य तो कोपऱ्यात उभा बाप बघतो आणि पळतच येतो आणि म्हणतो का ग का रडतेस अगं वेळे मुलगी परक्याचं धन असतं ते आज ना उद्या जातच असतं कन्या सासुरा सीताये कन्या सासुरा मागे पार दोन्ही पाहे
टाकलेला असतो. मग ती बाप म्हणतो रडू नको. हो घरात अगं वेडे, आपली मुलगी चांगली आहे, ती सासू सासऱ्यांना चांगलं सांभाळेल, ती तिच्या नवऱ्याला चांगलं सांभाळेल असं म्हणून तो सर्वांना आतमध्ये घेऊन जातो आणि मुलीला वाटा लावतो. मुलीला वाटा लावल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बसून ढसा ढसा रडणारा तो बापच असतो. तो बापच असतो. बाप आपले अश्रू फक्त एका क्षणासाठी साठवून ठेवत असतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी जानी जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात, थोडी आसवे डोळ्यात. बाप त्याचे सर्व अश्रू फक्त या क्षणासाठी साठवून ठेवत असतो. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. आईवडील फक्त आपल्या मुलाचं हितच समजत असतात. एक गोडस दृष्टांत सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये मुलगी नव्हती. बिचारा त्या बापाला मुलीची खूप आवश्यकता होती. त्याला मुलगी व्हावी असं खूप वाटत होतं. तो गावामध्ये जाऊन नवस गेला की देवा मला एक तरी मुलगी दे, मला एक तरी कन्या दे. तेव्हा पण ऐका, गरीबाची हाक देव लवकर ऐकतो आणि 2 वर्षातच त्याच्या घरी एक मुलगी जन्माला आली. म्हणून बापाने अख्ख्या गावात बर्फी वाटली आणि मुलगी लहानाची मोठी झाली. मुलगी पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत असं करत करत मुलगी मोठी झाली. मुलगी आता कॉलेजला जात होती. एक दिवस एक गावातील व्यापारी आला आणि म्हणाला, पाटील तुमची मुलगी मी एका पोराच्या गाडीवर बघितली हो. तेव्हा तो बाप म्हणाला, पाटील असं बोलू नका, माझ्या मुलीला असे संस्कार नाहीत, माझी मुलगी अशी नाही. त्या बापाने विश्वास ठेवला नाही. त्या रात्री मुलगी घरीच आली नाही. दुसऱ्या दिवशी मुलगी घरी आली तर सगळे कागदपत्र तयार करूनच आली आणि ते कागदपत्र घेतले आणि बापाच्या तोंडावर फेकले आणि म्हटली, लग्न करेल तर याच्याशीच करेल, नाहीतर करणार नाही, नाहीतर जीव देईल. तो बिचारा बाप रडू लागला आणि तो बाप म्हणाला, अगं पोरी तू जन्माला आली मग अख्ख्या गावात बर्फी वाटली ग आणि तू असं करशील. अगं मला वाटलं नव्हतं तू असं करशील. आता गावामध्ये माझी इज्जत राहणार नाही. अगं वेडे, तो मुलगा प्रेम फक्त तुझ्या सौंदर्यावर आहे. तू जोपर्यंत तरुणी आहे तोपर्यंत तो प्रेम करेल आणि जेव्हा तुझं हे रूप संपेल ना, जेव्हा तुझं सौंदर्य संपेल ना, तेव्हा तो तुला सोडून देईल ग. तेव्हा तिने ऐकले नाही आणि म्हणाली, लग्न करेल तर याच्याशीच करेल, नाहीतर प्राण देईल. पण मुलगी ऐकली नाही आणि बापाच्या समोर त्या पोराच्या गाडीवर बसून निघून गेली. हे दुःख त्या बापाला राहवले नाही. पण देवाच्या दरबारामध्ये उशीर आहे पण अंधार नाही. यावेळेस मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 10 दिवसातच तो मुलगा घरी दारू पिऊन आला. मुलाने मुलीला खूप मारलं आणि मुलीला रात्रीच घराच्या बाहेर काढून टाकलं आणि म्हणाला, जा सांग तुझ्या बापाला ही सर्व इस्टेट विक आणि माझ्या नावे कर, तरच तुला घरात देईल, नाही तर घरात देणार नाही. मुलगी रात्रीच आपल्या माहेराच्या वाटेनं निघाली. रात्रभर चालत पहाटे 4 वाजता मुलगी माहेरात पोहोचली. जाऊन बघते तर काय, आपल्या घराला कुलूप लावलेले. मुलीला वाटले एवढ्या सकाळी आपले आई वडील कुठं गेले. शेजारच्याच काकू दरवाजात झाडून काढत होत्या आणि त्यांना काकूंना विचारते, काकू माझे बाबा कुठे गेले हो. तेव्हा त्या काकू म्हणतात, अगं पोरी तू त्या पोरासोबत गावच्या बाहेरचा रस्ता धरला आणि तुझ्या बापाने शेताचा रस्ता धरला ग. आणि त्या छोटी असताना शेतामध्ये एक तू झाड लावले होते, त्याच झाडाला तुझ्या बापाने दोर बांधून फाशी घेतली. अगं दोर बांधून फाशी घेतली. मुलीला प्रश्न पडायला लागले. मुलगी म्हणाली, अहो काकू माझी आई कुठे गेली हो. तेव्हा त्या काकू म्हणाल्या, अगं पोरी बाप नवरा घराला येत नाही म्हणून जाऊन बघते तर काय, नवऱ्याने फाशी घेतली. त्या शिल्लक राहिलेल्या दोरालाच तुझ्या आईने सकट फाशी घेतली ग. मुलीचे प्रश्न थांबत नव्हते. मुलगी अजून प्रश्न विचारायला लागली, काकू माझा गोंडस असा भाऊ कुठे गेला हो. तेव्हा त्या काकू म्हणाल्या, अगं पोरी आई बाप दोघंही घराला येत नाही म्हणून तो मुलगा शेतात जाऊन बघतो तर काय,
दोघांनी पण फाशी घेतलेली. बाजूलाच एक औषधाची बाटली पडली होती. ती बाटली घेतली आणि तोंडाला लावली आणि घट घट पिली आणि तिथंच प्राण सोडून दिले. मुलगी ढसा ढसा रडू लागली. म्हणून मुलींना तुम्हाला हात जोडून एकच प्रार्थना करते की आई वडील आपल्या हितासाठी सर्व करत असतात. म्हणून कुठल्याही मुलाच्या नादाला लागून आई वडिलांना दुःख पोहोचेल असं कधी वागू नका आणि असं कधी वागू नका. कारण आपले आई वडील खूप कष्ट करत आहेत आणि त्यांचा आपल्यावर अत्यंत विश्वास आहे. म्हणूनच ते आपल्याला शिकवतात. आपल्या शिक्षणाचा गैरफायदा करू नका. ते आपल्याला जास्त शिकवतात. ते आपल्याला मोकळं सोडतात. तर याचा जास्त फायदा घेऊ नका. त्या बापाला गर्वाने मान उंच करून अख्ख्या गावातून चालता आलं पाहिजे. असं काहीतरी कार्य करा. असं काहीतरी कार्य करा आणि कार्य करा. हेच महाराज अभंगाच्या तृतीय शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे हित लाभ होय तो व्यापार. Thank you.
झालेली सेवा गुरूंच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, जगदंबा मातेच्या चरणी, पद्मावती मातेच्या चरणी, पद्मावती मातेच्या चरणी, माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खुशीताईसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. तसेच खुशीचे आई वडील यांनी उभं राहणे कृपा करा. या इकडे. एवढ्या लहान वयात आज आपल्या घाणेगावाचं फार खुशीने सर्वांना खुशच केले. त्याबद्दल सर्वांनी आई वडिलांचे बी आणि फार आभार मानतो.